नमस्कार मित्रांनो, सकाळी सागरला घेतलं सोबत. आता तुम्ही म्हणत असाल की हा सागरला घेऊन नेमका कुठे चालला? तर मी चाललो होतो सागरला सोडून द्यायला लायब्ररीत. रोजच्या प्रमाणे दिलं सागरला लायब्ररीत सोडून आणि तडून मी चाललो होतो घरी. तर तेवढ्यात गुलजाना हात दिला, म्हणे कुठं चालला? म्हटलं चाललो बा घरी. म्हणे ते जाऊ दे. म्हणे मी ना दाढी केली तर म्हणे कसा दिसतो सांग? म्हटलं तो काम नाही म्हणणं असं, आमचं काम आहे म्हटलं की कसा दिसतो मी. म्हटलं तुला थोडी कोणी पाहिजे, म्हटलं आम्हाला पाहतात आता. म्हणे तुमच्या नांदी लागणं म्हणजे बेकार आहे म्हणे. म्हटलं मग आनंद म्हणतात मले मग घरी आलो आणि अंघोळ केली. मग आई म्हणे की मारुती मामाच्या आजचं भंडाऱ्याचा आवतो नेला. म्हटलं कोणचे मामा? ताठे. आणि घेतली भाऊ मग आपल्या गाडीत चाबी आणि काढली भाऊ आपली धन्नो. आणि अटी आलो आणि अटी भंडारायला टाईम होता. मी आलतो गच्चीवर. म्हणून घरं गिरं पाहिले मग डबल माणसाने आवाज दिला की म्हणत पंक्ता बसतात या खाली. मग फटकन मी तसा आलो खाली. अटी येतो उडदाचं वरण आणि पोळी. मग भाऊ तुमचा भाऊ सट जेवला मस्त. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, कुठे जा भंडाऱ्यात पण सट खायचं आणि तट राहायचं. जेवण केलं आणि मी आलो किराणा दुकानात. आता तुम्ही म्हणसान की किराणा दुकानात काय लिहिला? तर आजीने सांगलं होतं की पानावरचा कात घेऊन ये आणि माझ्यासाठी बीपीच्या गोळ्या घेऊन ये. म्हटलं ठीक आहे आणतो. मग आजीसाठी घेतला 20 रुपयाचा कात आणि ठेवला आपल्या गाडीत आणि तशीच घेऊन आलो गाडी मी मेडिकलवर. आणि मेडिकलवरून घेतल्या आजीसाठी बीपीच्या गोळ्या. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.